मराठी कथा म्हातारा आणि चोर। एकदा चोरांच्या टोळीत चाललेला संवाद एका म्हाताऱ्याने ऐकला। त्यांना ज्या घरात चोरी करायची होती ते त्याचंच घर होतं। ते मला लुटणार काय? छान, त्यांना प्रयत्न तर करू दे, जन्मभर पश्चाताप होईल त्यांना। असा विचार करत करत तो घरी पोहोचला। घरी येऊन त्याने आपल्या बायकोला म्हटले, उद्या आपल्याकडे जेवायला पाहुणे येणार आहेत। किती? त्याच्या बायकोने विचारले। 4 जणांचा स्वयंपाक कर, भात, आमटी आणि मासे, आणि एक पक्षी पण दाराबाहेर बांधून ठेव। दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारा शेतात काम करीत होता। तेवढ्यात ते चोर येताना दिसले। ते आले वाटतं। ते चोर त्या म्हाताऱ्याजवळ आले। आजोबा, एवढे कष्ट कशाला करता? काय करू बाबा, बायकोचं आणि माझं पोट भरलं पाहिजे ना। तुम्ही इथे नवीन दिसता, होय ना? हो, आम्ही नवीनच आहोत। जेवायची सोय करता का? आनंदाने, तुम्ही माझे पाहुणे आहात। मग ते सर्वजण घराजवळ आले। म्हातारा त्या पक्ष्याजवळ येऊन म्हणाला, बाहेर ये, जा आणि बायकोला भात, आमटी आणि मासे करायला सांग। 4 पाहुणे आहेत म्हणावं। आणि तो पक्षी उडून गेला। हे पाहून त्या चोरांमध्ये संवाद सुरू झाला। हा पक्षी खरंच निरोप देतो? तो थोडासा वेडाच आहे, पण आपलं काम तर होईल। नंतर तो म्हातारा त्या चोरांना म्हणाला, मंडळी, माझं काम झाल्यावर आपण जाऊ। होऊ दे, काही घाई नाही। दुपार झाल्यावर म्हातारा घराकडे निघाला। बरोबर टोळकं होतंच। अगं, पाहुणे आले ग, जेवण तयार आहे का? भात आमटी झालीय, मासे तळते आता। पाहिलंस, पक्ष्याने निरोप दिला। असा पक्षी नशिबानेच मिळतो। चोरांचा म्होरक्या आपल्या साथीदारांना म्हणाला, मी तुमच्यासाठी पाणी आणतो। असे म्हणून म्हातारा पाणी आणायला गेला। चांगली संधी मिळाली, उचला तो पक्षी आणि पळा। आणि नंतर त्या पक्ष्याला घेऊन ते चोर पळाले। पण लवकरच चोरांच्या लक्षात आले की पक्षी निरोप पोहोचवू शकत नाही। थेरड्याने आपल्याला फसवले, कारण आपण सावध नव्हतो। आपण उद्याच त्याच्या घरावर धाड घालू। या भागातले लोक आम्हाला का घाबरतात ते कळू दे त्याला। आणि पुन्हा ते त्या म्हाताऱ्याजवळ आले। आजोबा, आम्ही पुन्हा आलो। मी तुमची वाटच बघत होतो। त्या दिवशी न जेवताच गेलात। त्याला तसंच काहीतरी कारण असलं पाहिजे। मी म्हटलंच की ते माफी मागायला परत येतील। पूर्वीप्रमाणेच म्हाताऱ्याने त्यांना आपल्या घरी नेले। पाहुणे आलेत ग, जेवण तयार आहे। आणि लवकरच ते जेवायला बसले। मला वाटतं जेवण तुमच्या आवडीचं असावं। हो, छान झालंय जेवण। अगं, त्यांना आणखी मासे वाढ। नंतर ती म्हातारी मासे वाढायला बाहेर आली। तोच तिचा तोल गेला आणि सर्व मासे खाली सांडले। मूर्ख कुठली, नशीब सगळे मासे पाहुण्यांच्या अंगावर ओतले नाहीस। माझं चुकलंच। मीच तुला इतकं म्हातारा होऊ द्यायला नको होतं। थांब, यावर इलाज करतो। आणि त्याने एक काठी घेतली। जरासा स्पर्श केला की पुरे। आज जा आणि तरुण होऊन परत ये। मित्रांनो, माझ्या बायकोला क्षमा करा। ती खूपच म्हातारी झाली होती, पण आता मी तिच्यावर जादू केली आहे। ती ठीक होईल। अरे वा, ती आलीच वाटते। पुढे काय होतं? चोर तिलाच पळवतात की काय? म्हातारा काय करतो हे आपल्याला कळेल पुढील भागात। हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।